ज्या लेकरांना बाप नसतो ना त्या लेकरांचं जगणं खूप कठीण असतं. ज्या लेकरांना बाप नाही ना त्या लेकरांना हा समाज भिकाऱ्यासारखं जगायला लावतो. ज्या घरामध्ये बाप नसेल ना त्या घरातल्या लोकांकडे, त्या घरातल्या बाईकडे, त्या घरातल्या मुलीकडे लोक वाईट नजरेने पाहतात. तुमची लेकरं हट्ट करतात, बाबा मला हे घेऊन पाहिजे, बाबा मला ते घेऊन पाहिजे, आणि आम्ही बाप पाहिला नाही, आम्ही बिन बापाच्या लेकराने कोणाकडे हट्ट करायचा. बाप कोण असतो? ज्याला समाजापुढे रडता येत नाही ना तो बाप असतो. ज्याला समाजापुढे रडता येत नाही तो बाप असतो. ज्याला स्वतःचे अश्रू कोणापुढे दाखवता येत नाही ना तो बाप असतो. आई रडून मोकळी होते, आई दुःख व्यक्त करते, पण बाबाला रडता येत नाही, बाबाला दुःख दाखवता येत नाही. बाप कधीच रडून दाखवत नाही, बाप कधीच दुःख दाखवत नाही. आई रडून मोकळी होते, पण बाप काय असतो? बाप जबाबदारीच्या खाली दबलेला असतो आणि बाप कधीच आपलं दुःख कोणालाच दिसू देत नाही. बाप कधीच आपलं दुःख कोणाला दिसू देत नाही. तुम्हाला बाप समजून घ्यायचा आहे ना, बाप तुम्हाला बाप काय आहे हे समजून घ्यायचं असेल ना तर एकदा त्या लेकरांना भेटा ज्या लेकरांनी त्यांचा बाप पाहिला नाही. तुम्हाला तुमचा बाप समजून घ्यायचा आहे ना तर तुम्ही एकदा त्या लेकरांना भेटा ज्या लेकरांना बाप काय आहे हे माहितीच नाही आणि जन्मल्यापासून त्या लेकराने त्यांचा बाप कधीच पाहिला नाही. अशा लेकरांना तुम्ही विचारा की बाप काय असतो. तुमच्याकडे हट्ट करायला तुमचा बाप आहे. तुम्ही तुमच्या बापाकडे हट्ट करता, बाबा मला हे घेऊन पाहिजे, तुमचा बाप तुम्हाला ते घेऊन देतो. तुम्ही तुमच्या बाबाकडे हट्ट करता, बाबा मला हा ड्रेस घेऊन पाहिजे, बाबा मला तो फोन घेऊन पाहिजे. तुमचा बाप काहीही करतो पण तुम्हाला ते घेऊन देतो. कधीतरी विचार केला का ज्या लेकरांना बाप नाही त्या लेकरांचं कसं होत असेल? कधीतरी विचार केला का? आज तुमच्या पुढे मी उभी आहे, 23 वर्षाचं माझं वय आहे, लाखाच्या वर माझे सोशल मीडियावर फॉलोअर आहे. मी जाईल तिथे लोकांची गर्दी असते, जाईल तिथं माझ्यासोबत फोटो काढायला लोक गर्दी करतात, पण या गर्दीत माझा बाप मला कधीच दिसत नाही. हजारो लोक माझ्यासोबत फोटो काढतात पण मी माझ्या बापासोबत कधीच फोटो काढू शकत नाही, कारण 2 वर्षाची होती तेवढी माझा बाप गेला. लाखोंची गर्दी आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, पण काही नाही. मलाही असं वाटतं की ज्यावेळी मी माईकवर बोलेल, ज्यावेळी मी स्टेजवरून उतरून खाली येईल ना तेवढी माझ्या बापानं माझा हात पकडून मला स्टेज पासून कुठेतरी लांब तिकडे घेऊन जावं, लोकांना असं बाजूला सारावं. तुमच्याकडे तुमचा बाप आहे, तुमच्याकडे तुमचे बाबा आहे, तर तुम्ही तुमच्या बाबांना जपून ठेवा. कारण तुमच्याकडे जर तुमचा बाप असेल ना तर या जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तुम्ही आहात. ज्या लेकरांना बाप नसतो ना त्या लेकरांचं जगणं खूप कठीण असतं. ज्या लेकरांना बाप नाही ना त्या लेकरांना हा समाज भिकाऱ्यासारखं जगायला लावतो. ज्या घरामध्ये बाप नसेल ना त्या घरातल्या लोकांकडे, त्या घरातल्या बाईकडे, त्या घरातल्या मुलीकडे लोक वाईट नजरेने पाहतात. तुमची लेकरं हट्ट करतात, बाबा मला हे घेऊन पाहिजे, बाबा मला ते घेऊन पाहिजे, आणि आम्ही बाप पाहिला नाही, आम्ही बिन बापाच्या लेकराने कोणाकडे हट्ट करायचा? आम्ही बिन बापाच्या लेकराने कोणाकडे हट्ट करायचा? ज्यावेळी शाळेत जायची तेवढी पाहायची की सगळ्यांचे बाबा त्यांचा हात करून त्यांना शाळेमध्ये आणून देतात, पण माझा बाप मला कधीच दिसला नाही. 4 वर्षाची होती तेवढी मी माझ्या आईला म्हणायची
म्हणायची, आई बाबा बाजारात विकत मिळतात का ग? 4 वर्षाची होती तेवढी आईला म्हणायची, आई सांग ना, बाबा बाजारात विकत मिळतात का ग? आई मला बाबा आणून दे, मला तू काही कर पण मला बाबा आणून दे. तुम्हाला सांगू का, घरामध्ये बाप असणं म्हणजे सगळ्यात श्रीमंत असल्याचं लक्षण आहे. बाप गरीब असेल, बाप साधा असेल, बाप कसाही असेल, पण बाप असणं फार गरजेचं आहे. बाप असणं फार गरजेचं आहे. ज्या दिवशी तुमच्या आयुष्यातला तुमचा बाप निघून जाईल ना, लक्ष देऊ नये का, ज्या दिवशी तुमच्या आयुष्यातला तुमचा बाप निघून जाईल ना, तुम्हाला वाटेल की या जगातला सगळ्यात मोठा भिकारी मी आहे. ज्या लेकरांना बाप नाही त्या लेकरांना विचारा, हो बाप म्हणजे काय असतं. ज्या मुलीच्या कन्यादानाला कन्यादान करायला तिचा बाप गैरहजर असतो, बाप नसतो, त्या मुलीला विचारा बाप काय असतो. ज्या मुलीच्या लग्नामध्ये धावपळ करायला तिचा बाप नसतो, त्या मुलीला विचारा बाप काय असतो. इतर लेकरांना आपण पाहतो बाबांकडे हट्ट करत असताना, बाबांच्यासाठी धावपळ करत असताना असं म्हणतात की लेकीचं सगळ्यात जास्त प्रेम तिच्या बापावर असतं. पण कधीतरी विचार करा की ज्या लेकींना बापच नाही त्या लेकी कसं जगत असतील. ज्या लेकींकडे त्यांचा बाप नाही त्या लेकी कसं जगत असतील. तुम्हाला तुमच्या बाबाचं महत्व जाणून घ्यायचंय ना पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप समजून घ्यायचंय ना, एकदा डोळे बंद करा आणि विचार करा की माझा बाप गेला. ज्यांच्याकडे त्यांचा बाप आहे ना, ज्या लेकरांकडे त्यांचा बाप आहे ना, त्या लेकरांनी डोळे बंद करून एकदा विचार करा की माझा बाप गेला. माझा बाप तिरडीवर झोपलेला आहे. लोक त्या बाबाला हलवत आहे, ओ बाबा उठा ना, बाबा बाबा उठा ना, पण बाप उठायला तयार नाही. ज्या लेकरांना वाटतं ना की माझा बाप माझ्यासाठी काहीच करत नाही, त्या लेकरांनी फक्त हा विचार करा की माझा बाप गेला, तो आता या क्षणाला तिरडीवर झोपलेला आहे, माझा बाप कधीच उठणार नाही. त्यानं एकदा हा विचार करा, डोळे बंद करा आणि हा विचार करा की माझा बाप आता मला कधीच दिसणार नाही. माझ्या बापाचा चेहरा आता मला कधीच पाहायला भेटणार नाही. माझा बाप मला आयुष्यात कधी 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 दिसणार नाही. मी माझ्या बापाकडे कधीच हट्ट करू शकणार नाही. माझा बाप कधीच माझ्या समोर असणार नाही. तुम्हाला तुमचा बाप समजून घ्यायचा आहे ना, तर तिरडीवर झोपलेला तुमचा बाप आठवा. एकदा विचार करा की बाप गेल्यानंतरच तुमचं आयुष्य कसं असेल. एकदा विचार करा की बाप नसताना तुमचं आयुष्य कसं असेल. घरामध्ये जेव्हापर्यंत बाप जिवंत आहे ना, तेव्हापर्यंत तुमच्या घराचं मांगल्य जिवंत आहे. जेव्हापर्यंत तुमच्या घरामध्ये बाप जिवंत आहे ना, तेव्हापर्यंत तुमच्या घरातल्या बापाचं, तुमच्या घराचं संरक्षण जिवंत आहे. जेव्हापर्यंत तुमचा बाप जिवंत आहे. बाप मेल्याच्या नंतर बापासाठी गोडाधोडाचं किती करा, खीर करा, पावनचार करा, हे बघायला बाप येणार नाही. आणि फोटोत असलेला बाप तुम्ही चाललेलं पंचपक्वान्न खाऊन पाहणार नाही. तेरवी करा, दसवा करा, हे बघायला तुमचा बाप येणार नाही. तुम्हाला तुमच्या बापासाठी जिवंत आहे तेव्हापर्यंत तुम्हाला तुमच्या बापाची कदर करावी लागेल. तुमचा बाप हयातीत आहे तेव्हापर्यंत तुम्हाला तुमच्या बापाला समजून घ्यावं लागेल. एकदा का आयुष्यातून बाप निघून गेला ना, तर मग काहीच उरणार नाही. कारण बाप गेल्याच्या नंतर तुम्ही बापासाठी काय करता हे बघायला तुमचा बाप येणार नाही.
म्हणून तुमचा बाप जिवंत असेल ना तेव्हापर्यंत बापाजवळ जा, बापाला एक जादूची झप्पी मारा आणि झप्पी मारून बाबाला सांगा, बाबा यू आर ग्रेट इन द वर्ल्ड. बाबा तुमच्यासारखा मोठा हिरो, मोठा सुंदर हिरो या जगात कोणी नाही. तुमच्या समोर शाहरुख खान, सलमान खान सगळे फिके बाबा, तुमच्यापेक्षा सुंदर या जगात कोणी नाही. या जगात तुमच्यापेक्षा सुंदर कोणी नाही. हा बाप ज्यावेळी तुम्हाला समजेल ना त्या दिवशी तुम्हाला कळेल की तुमचा बाप किती कष्ट करून तुमच्यासाठी 2 पैसे कमवून आणतो. किती कष्ट करतो तुमचा बाप. घर चालवणारा जो माणूस असतो, घर चालवणारा जो बाप असतो ना, त्या बापाला माहिती असतं की घर चालवण्यासाठी काय करावं लागतं आणि घर चालवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात. आणि आम्ही त्या बापाला काहीच किंमत देत नाही. आम्ही त्या बापाची काहीच किंमत करत नाही. आम्ही बापावरून एकमेकांना हाक मारतो, बापाच्या नावावरून एकमेकांना हाक मारतो. इतकं दळभद्री आम्ही आहे. बाप इकडे आवाज देतो आणि आम्ही तिकडे पळतो. अरे बाप आहे तेव्हापर्यंत बापाचं ऐकून घ्या. एकदा बाप गेला ना तर बापाचा आवाज परत आयुष्यात कधीच ऐकायला भेटणार नाही. माणूस कधी मरेल याची खात्री नाही, कधी माणसाला एक उचकी लागेल काही खात्री नाही. वैष्णवीताई आल्या, व्याख्यान करत आहे आणि व्याख्यान करता करताच गेल्या, काही खात्री नाही. कधी माणूस मरेल, मरणाची खात्री नाहीये. म्हणून जिवंत असेपर्यंत बापाला जपून घ्या, कारण मेले ना तर परत बाबा दिसणार नाही. हो, जिवंत असेपर्यंत बाबा जपा. आणि ज्या दिवशी तुमच्या घरातला बाप तुम्हाला समजेल त्या दिवशी तुम्हाला कळेल की राजे काय होते, राजांचा इतिहास काय होता. तुम्हाला तुमच्या घरात जर तुम्ही तुमच्या बापाचा आदर करू शकत नसाल, तुमच्या घरातला तुमचा बाप तुम्हाला कळत नसेल, तर राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही.